नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आमच्या नवीन ब्लॉग मध्ये. आणि हा ब्लॉग एक स्पेशल, एक वेगळंच काहीतरी मी घेऊन आलोय तुमच्याकडे. तर नक्की तुम्ही हा शेवटपर्यंत बघा. आता शेवटपर्यंत तर बघावंच लागणार तुम्हाला, कारण की याच्यात काही इंटरेस्टिंग गोष्टी असतात. ओके, तर तुम्हाला तर माहिती, सध्या हा अधिकचा महिना चालू आहे. म्हणजे अधिकचा महिना हा 3 वर्षात एकदा येतो. सॉरी. आणि जावई असल्या कारणाने जे जावई आहेत त्यांना सगळ्यांना माहिती असतं की अधिकच्या महिन्याचं महत्व काय असतं. सासरवाडीला जावं लागतं, काहीतरी गिफ्ट भेटतं. जो आपला कंजूस सासरा असतो तो काही ना काही फुलाची पाकळी देतो. ओके, तर असं या वर्षी पण हा 2026ला अधिकचा महिना आला, तर मला असं वाटलं की अधिकच्या महिन्यासाठी आपण काहीतरी एखादा स्पेशल व्हिडिओ बनवू. म्हणून बरंच रिसर्च केल्यानंतर मला एक कल्पना आली आणि त्याच्यावर मी तो एक व्हिडिओ, एक रील बनवून टाकली. तर ती रील काल एकदम प्रचंड अशी व्हायरल झाली आणि ती व्हायरल रील आज 24 तासामध्ये तिला 16 लाख व्ह्यूज आले आणि बरेचसे काही कमेंट आले. तर ते कमेंट ज्या ज्या लोकांनी केले, तर मला असं वाटलं की आता आपल्यासाठी एवढे लोक कमेंट करतायत, त्या कमेंटला काहीतरी आपण रिप्लाय केला पाहिजे. नुसतं इथेच रिप्लाय करणं योग्य वाटत नाही. हा थँक्यू, हार्ट वगैरे पाठवणं ते माझ्या बुद्धीला काय पटत नाही. त्याच्यामुळे मी ठरलं की एक छोटासा पॉडकास्ट किंवा छोटासा हा ब्लॉग बनावा आणि सगळ्यांना, ज्यांनी ज्यांनी कमेंट केले, काही चांगले आहे, काही वाईट आहे, काही नटखट आहे, काही खट्याळ आहेत, जे पण काय आहेत, जसे आहेत तसे आहेत, आणि त्यांना आपण रिप्लाय करावा. म्हणून आज छोटासा एक ब्लॉग मी म्हणत आहे की जावायची मजा, धोंड्याचा महिना. हा जो काल माझा एक रील व्हायरल झाला आणि त्याच्यात बऱ्याचशा लोकांनी मला कमेंट केले. 17,000 लाईक्स आले आणि जवळपास काहीतरी 400च्या वरती मेसेजेस आहेत. तर जे शक्य होईल मला, जे शक्य होईल, ज्यांनी ज्यांनी मला मेसेज केले त्या मेसेजचा आपण इथे रिप्लाय देऊया. ओके, तर खूप मजा येणार आहे, खूप धमाल असणार आहे. तर प्रत्येकाचं नाव तर जे मला समजेल पटकन वाचतो. तुमचा पण जास्त वेळ घेणार नाही. अभी मजा आएगा ना भिडो. एक दादा आहे, सिद्धार्थ खरात, काटवली पाचगणी, यांनी माझ्या याला कमेंट केली आहे. थँक्यू सिद्धार्थ दादा, तुम्ही काटवली पाचगणीवरनं माझ्या या रीलला कमेंट केली आहे. आशिष मोबाईल, कोणी काढले हे धोंड्याचा महिना. धोंड्याचा महिना ही पद्धत फार जुनी आहे दादा. जे जुने जावई त्यांना माहिती असतं की काय आहे काय नाही. बात सही आहे. हा जेव्हा सासरा झाला असता. तर एक कमेंट अशी आली आहे की यांचं नाव आहे माधव मुस्कुटे. हा जेव्हा सासरा झाला असावा. ठीक आहे, मी सासरा होईलच आज नाही तर उद्या. माझे पण मुलं मोठे आहेत दादा. धन्यवाद तुमच्या कमेंट बद्दल. सुरज सावंत खूप छान आहे. अरुण जलाल, मस्त आवाज आहे दादा, धन्यवाद. कुलदीप साळवे, एकदम मस्त. हे आहेत विजय कैरकरे, आत्ता नक्कीच 2 तोळ्याचा गोप भेटणार. 2 तोळ्याचा गोप अजूनपर्यंत भेटला नाही. लग्नात भेटला होता एकदा. जाऊ द्या, इथं काय बोललं तर मधूनच काहीतरी मोठा आवाज यायचा, त्याच्यामुळे शांत राहा. हा बघा, आलाच. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. एकनाथ शेरकर त्यांनी पण थँक्यू बोलले. राजेंद्र शिंदे, लय भारी, अंगठी घेऊनच जा. घेऊन जा नाही दादा, पाठवा. ओके. पल्लवी काळे, एक नंबर. त्याच्यानंतर दीक्षा परब, त्यांनी पण थँक्यू केलंय. दीपक कारकर, दाढी पांढरी झाली साहेब. अच्छा, दाढी तर पांढरी आहे, ती फॅशनच आहे दादा, फॅशनच आहे ती. तुम्हाला तर माहिती आहे आजकाल पेपर सॉल्टचं फॅशन आहे. लोक पैसे देऊन करतात. माझी ही ओरिजिनल आहे. ओके. हा, जयेंद्र पाटील, लय भारी गाणं. हा ठीक आहे, बोला 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 बोला. माझं फक्त एकच म्हणणं आहे सगळ्यांना की तुमच्या ह्या आशीर्वादाने, तुमच्या कमेंट्सने ऑलरेडी त्यांना धोका मिळाला आहे. एवढा मोठा धोका मिळाला, एवढं मोठं गिफ्ट दिलंय तुम्ही आज एका दिवसात. काय पाहिजे. सासऱ्याकडून अपेक्षा पण नाही. हा, आत्माराम देसाई दादा यांनी बोलले ताई खूप गोंडस आहे. ताई खरंच खूप गोंडस आहे. त्याच्यानंतर सानिका नाईक नवरे बोलता व्हेरी नाईस. रमेश शिंदे दादा, लय हसलो. रमेश शिंदे दादा धन्यवाद, तुम्ही हसले, मला खूप बरं वाटलं.
दत्तात्रय चितळ छान. समीक्षा नाईक जवळ बापूच सासरे वाटतात. अहो ठीक आहे आता. तर त्या फेसमधून गेले सगळे. असं आमचं हे उद्दिष्ट होतं की तुम्हाला कुठेतरी हसवावं आणि मेन म्हणजे जावई ह्या फेसमधून सगळे जातात. असं नाहीये की कुठलाच माणूस गेलेला नाही. प्रत्येक व्यक्ती हा जावई फेसमधून जातो, मुलगा फेसमधून जातो, सगळ्या गोष्टी. त्याच्यामुळे ते जावई ऑलरेडी आहेत आणि माझे वडील पण आहेत अजून आणि ते पण आहेत. श्री कृष्णराव, आपण स्वतः सासऱ्याच्या रांगेत उभे आहोत. अहो नक्कीच. माझं हा. आता एक विवेक पाटील आहे 9030, तर यांनी मला कमेंट केली की जावायची लाकडं स्मशानात गेली तरी सासऱ्याच्या कडची हाव काय सुटत नाही. अहो दादा, हा मानपान असतो, तो घ्यावा लागतो, तो फार नशिबान लोकांना मिळतो. ओके, सगळ्यांच्या नशिबात नसतो. आणि ही एक गंमत आहे. तुम्ही एवढं सिरियसली घेतलं, ठीक आहे. आता तुमची दिक्की किती आहे त्याच्याबद्दल मला काही बोलायचं नाहीये. तरी विवेक पाटील धन्यवाद तुम्ही कमेंट केल्याबद्दल. कुकरची दुसरी शिट्टी झाली. सुशांत खूप छान, धन्यवाद ताई. प्रकाश चंद्र फारच मजेशीर. संजय पिसे सुंदर गाणं आहे, धन्यवाद. वामन गाजर वामन गजाको थँक्यू केलंय. आणि एक दीपक देसले आहेत, त्यांनी कमेंट केलं की निदान आपल्या वयाचं तरी पान ठेवा की सासरे बुवा. अहो, उमर 55 की दिल 55 का. बात तो सही है. अशी गंमत असली पाहिजे. माणसाने नेहमी सदा एकदम जवान असलं पाहिजे. ओके, कळलं का. त्याच्यानंतर गौरी घासेताई बोलता मस्तच गाणं. जयश्री वागळे, वा वा बाबा, अजून पण सासरवाडीकडून अपेक्षा आहेत. सोनं विसरून जावा, मोदीजींचा आदेश आहे. हे एक गाणं आहे हो, तुम्ही एवढं सिरियसली घेऊ नका. आता ज्योती काय बोलतात, अजून एक ज्योती राव काटकर आहे. जावाई म्हातारा झाल्यावर हे काही नसतं. असं काय नाही हा, आमच्याकडे सगळं असतं. सचिन गाजरे म्हणतात ताई तुमचं एक्सप्रेशन खूपच छान आहे. बाबा, ताईचीच बाजू घ्या. आणि मधु मेनन म्हणतात की मोदीजींनी सांगितलंय सोनं घेऊ नका. ठीक आहे, तुझ्या बापाचे पैसे वाचतील म्हणून, नाही का. सिद्धार्थ खरात म्हणतात दादा हे गाणं ऐकून खूप हसलो. तुम्हाला अंगठी मिळाली का नाही अजून? सासऱ्याकडून अंगठी घेऊनच या. अरे बाबा जाऊ दे, आता आमचे सासरे दुःखात आहे, त्यांचे भाऊ वाजलेत. आता म्हातारपण अपेक्षा करतो. ठीक आहे यार, विश्वास आहेत हे विश्वास हे काय त्याचं नाव काय कळत नाही. ठीक आहे, अपेक्षा माणसाने कधी सोडायचे नाही सर. त्याच्यात निर्मला चव्हाण म्हणतात तुम्ही आजोबा आहेत संपूर्ण महाराष्ट्राचे, धन्यवाद. हा. राजेंद्र मस्के म्हणतात दादा लय भारी गाणं रचलं, एक नंबर, धन्यवाद. त्याच्यानंतर ज्ञानप्रसन्न खूप भारी जवाई बापू, सासरे बाबा खुश झाले असतील हा व्हिडिओ बघून, नक्कीच बोट सोन्याने बनवतील. काय नाही, शीतल फड 05 सासरवाडीला जाऊ नका दादा, एवढी दाढी बघून बोकड समजून कापतील. मजेशीर कमेंट. मृणाली म्हणतात दादा येईल फोन, अंगठी भेटेल, धन्यवाद ताई. उल्का पाटील म्हणतात अरे वा खूप छान तुमचा आवाजही आणि गाणेही, धन्यवाद ताई. आणि दीपक सूर्यवंशी म्हणतात तुमचा सासरा चांगला आहे, नक्कीच चांगले आहेत. वंदना बनसोड म्हणतात दादा गाणं खूप छान गायला आहे, थँक्यू. आणि काय पुढचं, आणि हो अरे पण वहिनी साहेब गप्प बसलेत. बाबा वहिनी साहेब गप्प बसतातच ना, कारण की तिच्या पप्पाचा खिसा कापला जाणार आहे. अरुण कचरे म्हणतात तुझा पण जावाई वाट पाहत आहे फोनची. माझा जावाई बिचारा खूप गरीब आहे. ओके, मी पण त्याला करेल, टेन्शन नका घेऊ. रवींद्र बजारे म्हणतात दादा गाणं खूपच छान गायलाय पण वहिनी साहेब गप्प बसलेत. काय करणार, तिच्या पप्पाला खिशाला कळ लागणार तर गप्प बसतात. याला म्हणतात हा हे आहे कैलाश गायकवाड, याला म्हणतात खरं सुखी संसार जवाई बापू असेच आनंदी राहा. खूप सुंदर जोडी आहे, लव्ह यू कपल. थँक्यू सो मच कैलाश दादा, कैलाश गायकवाड दादा. अनंत पवार, साल्या तू केव्हा देशील जावायला? अरे दादा मला जावा येऊ दे, मग त्याला पण देईल, टेन्शन घेऊ नको. आता एक राजश्री इंगवले ते म्हणतात की जावायला माझ्याकडे सालगडी म्हणून ठेवा,
सासरे बुवा, धन्यवाद ताई तुमच्या कमेंट बद्दल. संजय सोना म्हणतात दादा सासरा दसरा राखी पडला असेल, दादा सासऱ्याला राख पडला असेल. ओके. आणि जगन्नाथ घुले म्हणतात जोडी जरा वयस्कर झाली, जरा वय कमी पाहिजे होतं. असं काही नसतं आता, वय मॅटर नाही करत, तुमचं मन कसं ते मॅटर करतात. पांढरा केस काय करून या सासरवाडीला जाऊया, हे कोण म्हणतंय? राजू कापडणे. अमोल घोसाळकर म्हणतात लय भारी. जगदीश सत्वा म्हणतात पांढरे केस तूच सासरा आहेस. पुष्पा म्हणते मस्त मस्त. सुनील पाटील म्हणतात डोक्यात धोंडा पडेल. असं काय नाहीये. आणि राजेश जसे म्हणतात बाबा तुम्ही सासरवाडीला जाऊ नका, तुमच्या लेकीला व जावायला धोंड्यासाठी बोलवा. नक्की मी बोलवणार आहे. आणि चिन्मा जाधव म्हणतात की धोंड्याचा महिना म्हणजे गळ्यात धोंडा बांधून घेण्यासारखा आहे. नूतन स्वालीकर म्हणतात की भारी व्हिडिओ आहे जावायचे, धन्यवाद. KMCBURR यापुढे सोनं चांदी कोणी घेतलं दिसलं की त्याला अटक करा असे केंद्राचे आदेश आहे. त्यानंतर संतोष कंसोळे म्हणतात की सासरा गेला असेल. नाही नाही, सासरे आहेत जागेवर, टेन्शन नका घेऊ. अंबादास सलसा खूपच छान. अकबर मुरारी दादा आपले पण जावई पाहत असतील तर मग हे पाचही बोटं मडवायची मागणी करतील. नक्की करू दादा, टेन्शन नाही घ्यायचं. एक स्वदेशी म्हणून आहे दादा तुम्ही आजोबा दिसत आहात, तुम्हाला जावई आला असेल की नाही? मला जावई आहे पण तो पण छान आहे. प्रदीप गाडगे म्हणतात तुमच्या मुलीचं लग्न झालं की मग हेच गाणे तुझा जावई हेच गाणे म्हणेल. नक्की आम्ही पण त्यांना देऊ दादा, टेन्शन घेऊ नका. कांचन म्हणतेस की दादा गाणं खूप छान आहे, धन्यवाद ताई. हबीब अंटिली अहो भाऊ पुढच्या वर्षी एकदम 2 अंगठ्या मिळतील. मोदीजींनी सांगितलं आहे 1 वर्ष सोनं खरेदी करायचं नाही. नाही राई, धोंड्याचा महिना दर 3 वर्षांनी येत असतो, त्याच्यामुळे हे अजून पुढचे 3 वर्ष वाट बघावं लागेल. आकाश म्हणतात नमस्कार. धोंड्याच्या महिन्यामध्ये सोन्याचा मान नसतो तर तांब्याचा धातूचा मान असतो, पण लोक मी सोन्याची प्रथा लावली आहे, खरी गोष्ट आहे. आणि सदानंद म्हणते दादा आता तुम्ही सासरे झालात त्याचं काय, तुम्ही तुमच्या जावायला काय काय देणार ते सांगा. नक्की माझा जावाई जे मागेल मी त्याला सर्व काही देणार. पांडुरंग म्हणतात दादा वहिनी ऐकू येत नाही का? वहिनी मुद्दाहून ऐकण्याचं नाटक करताय. जयश्री वाहिले म्हणतात नक्की जावाई कुठे आहे? जावाई तुमच्या समोर बसलाय. हो सुपर सॉन्ग आपने तो दिल खुश कर दिया है, आपको दिल से धन्यवाद. नाइस वीडियो. जय श्री राम. धन्यवाद. गोविंद 2273Q. रामदास वाडेकर म्हणतात आवाज खूप छान आहे, आता सासरा किती म्हातारा झाला असेल? 72. संजय सोनार अंगठी मिळाली का? हो दादा नाही, अजून नाही मिळाली, आता माप द्यायला जावं लागेल. तर बरेचशा कमेंट मी ह्या वाचल्यात, मला खूप मजा आली. या सगळ्यांना मनापासून मी यांचा आभारी आहे. आणि एवढं तुम्ही आम्हाला प्रेम दिलं या आमच्या रीलला, त्याच्याबद्दल मी तुमचा शतशः आभारी. कारण काय होतं की प्रत्येक रीलला फक्त आपण हार्ट पाठवणं आणि थंब पाठवणं मला योग्य वाटलं नाही. म्हणून तुम्ही मला जो 24 तासात 16 लाख 17 लाख व्ह्यूजचा जे तुम्ही मला प्रेम दिलं, मला असं वाटलं की तुम्हाला याचा एक रिप्लाय केला पाहिजे. म्हणून छोटासा एक ही पॉडकास्ट म्हणता येईल किंवा ही छोटासा ब्लॉग म्हणता येईल, खास या जावाईच्या धोंड्याच्या महिन्याच्या रीलसाठी मी बनवला. तुम्ही नक्की बघा. याच्यात मी माझ्या ज्या ज्या सबस्क्रायबर लोकांनी मला कमेंट केलं त्याचं सगळ्यांचं मी नाव घेतलं आहे आणि सगळ्यांना मी थँक्यू बोललो आहे. तर असंच तुम्ही भरभरून आम्हाला प्रेम द्या आणि तुमचं प्रेम असं राहू द्या. लवकरच आपण 1 लाख सबस्क्रायबरचा पल्ला क्रॉस करणार आहोत. आता आपण आज 80,000 आहे. तिकडे कमेंट आले की आमचा उद्देश फक्त तुम्हाला लोकांचं एंटरटेनमेंट करण्याचा आहे, याचा कोणी दुसरा गैरसमज करून घेऊ नका. तुम्हाला हसवणं हा सगळ्यात मोठा माझा मोटिव्ह असतो. तुमचं एंटरटेन करणं, तुम्हाला हसवणं, तुम्हाला विरंगुळा करणं हे माझा मोटिव्ह होता. याच्यात बऱ्याच लोकांनी चांगले छान कमेंट केले, काही लोकांनी कमेंट चुकीचे केले.
तर ते तो त्यांच्या मनाचा प्रश्न, त्याच्याबद्दल मला काय बोलायचं नाहीये. पण मजा आली आणि आपण जे प्रेम दिलं त्याच्याबद्दल मी खूप 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 आपला आभारी आहे. हा, आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे की लाडक्या जावयाला तुम्ही एवढं प्रेम दिलं त्याच्याबद्दल या लाडक्या जावयाकडनं आपले खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच प्रेम पुढे देत राहा. असंच या जोडीला तुम्ही लाईक करा. आमचे ब्लॉग आवडले तर त्यांना लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पाठवा आणि याच्यावर नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला ही कल्पना कशी वाटली. की एक आमची रील जी व्हायरल होते त्याला तुम्ही लोक कमेंट करतात कोणतं, तर ही संकल्पना माझ्या डोक्यात आली म्हणून मी हे केलं आहे. तर धन्यवाद, थँक्यू सो मच. परत भेटूया पुढच्या एखाद्या अशाच व्हायरल रीलमध्ये. तोपर्यंत लाईक करा, सबस्क्राईब करा आणि आमचे व्हिडिओ रील ब्लॉग बघत राहा. धन्यवाद, थँक्यू सो मच. श्री स्वामी समर्थ.